जय जय रघुवीर समर्थ. दशक दुसरा, समास दुसरा, उत्तम लक्षण. हा समास ऐकण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे की आराध्य चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्रीराम लिहायला विसरू नका. चला तर ऐकूया उत्तम लक्षण. श्री समर्थांनी या समासात उत्तम लक्षणे सांगितली आहेत. म्हणजे कोणते दोष टाळावेत हे सांगितलं आहे. माणूस आपल्या दुःखास आपणच जबाबदार असतो. मुख्य म्हणजे त्याचा स्वभाव जबाबदार असतो. आपला स्वभाव द्वेष, मत्सर, अहंकार, विश्वासघात, परनिंदा अशा दोषांमुळे आपण जीवनाच्या आनंदाला मुकतो. या ठिकाणी समर्थांनी हे सगळे दोष टाकून द्यायला सांगितलेले आहेत आणि हे सगळे दोष टाळल्यानंतर माणसाला स्वाभाविकच चांगलं वळण लागतं. त्यामुळे त्याला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते आणि म्हणून ही उत्तम लक्षणे आपण अंगीकारूया. चला तर सुरुवात करूया. समास 2 उत्तम लक्षणे. श्रीराम. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण. जेथे करिता बाणे खुण, सर्वज्ञपणाची. वाट पुसल्याविण जाऊ नये, फळं ओळखल्याविण खाऊ नये. पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. अतिवाद करू नये, पोटी कपट धरू नये. शोधल्याविण करू नये, कुळहीन कांता. कांता म्हणजे पत्नी. जेव्हा पत्नी करता तेव्हा तिचं कुळ बघावं. कुळहीन कांता करायची नाही. विचारेविण बोलो नये, विवंचेविण चालो नये. मर्यादेविण हालो नये काही एक. प्रीतीविण रुसो नये, चोरास ओळखी पुसो नये. रात्री पंथ क्रमू नये एकाएकी. जनी आर्जव तोडू नये, म्हणजे समाजात वावरताना आर्जव म्हणजे नम्रता, लीनता. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये. पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. निंदाद्वेष करू नये, असत्संग धरू नये. असत्संग दुष्ट किंवा वाईट याची संगती धरू नये. द्रव्यदारा हरू नये बळात्कारे. वक्तयास खोदू नये. वक्ता म्हणजे बोलणारा, त्यास खोदू नये म्हणजे त्याचा अपमान करू नये. ऐक्यतेसी फोडू नये, विद्याभ्यास सोडू नये काही केल्या. तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंडू नये. संतसंग खंडू नये अंतर्यामी. अतिक्रोध करू नये, जीव लगास खेदू नये. मनी वीट मानू नये शिकवणेचा. क्षणाक्षणा रुसू नये, लटिका पुरुषार्थ बोलो नये. केल्याविण सांगू नये आपुला पराक्रम. बोलीला बोल विसरू नये, प्रसंगी सामर्थ्य चुकू नये. केल्याविण निखंदू नये, पुढीलांसी कदा. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये. शोधल्याविण करू नये कार्य काही. सुखा अंग देऊ नये, प्रयत्न पुरुषे सांडू नये. कष्ट करिता त्रासू नये निरंतर. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. पैज होड घालू नये काही केल्या. बहुत चिंता करू नये, निसुगपणे राहू नये. बघा, चिंता करू नका पण निसुगपणे राहू नये, म्हणजे निरुद्योगी राहू नका. काहीतरी उद्योग करत राहा. परस्त्री ते पाहू नये पापबुद्धी. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये. परपीडा करू नये विश्वासघात. शोचेविण असो नये. शोचेविण म्हणजे शुचिर्भूतता असावी आपल्या अंगी. शरीराची सगळी वाणीची सगळी शुचिर्भूतता असावी. मळीन वस्त्र नेसू नये. मळीण घाणेरडं, अस्वच्छ. जाणारास पुसू नये, कोठे जातोस म्हणून. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये. आपले ओझे घालू नये कोणी एकासी.
पत्रे विण पर्वत करू नये. पत्रे विण पर्वत करू नये याचा अर्थ असा आहे, लिहिल्याशिवाय देवघेव करू नये. पैशाची किंवा इतर संपत्तीची. हिनाचे ऋण घेऊ नये. हिन म्हणजे हलका माणूस. जो वृत्तीने हलका आहे त्याचं ऋण घेऊ नये. ऋण कर्ज, कारण तो नंतर त्रास देणार, तेव्हा त्याचं कर्ज घेऊ नये. गोहीविण जाऊ नये. राजद्वारा. राजद्वारा कसं जावं? बोलावल्यावरच जावं. गोहीविण जाऊ नये. गोही म्हणजे बोलावणे. बोलावण्याशिवाय आल्याशिवाय जाऊ नये. लटकी जाजू घेऊ नये. सभेस लटके करू नये. आदर नसता बोलो नये स्वाभाविक. आदखपणे करू नये. आदखपणे म्हणजे पाहिल्या न पाहिल्यासारखे. अन्यायाविण गांजू नये. अनितीने वर्तो नये अंगबळे. बहुत अन्न खाऊ नये. बहुत निद्रा करू नये. बहुत दिवस राहू नये पिसुणाचे थे. आपल्याची गोही देऊ नये. आपली कीर्ती वर्णू नये. आपले आपण हसू नये गोष्टी सांगून. धूम्रपान घेऊ नये. उन्मत्त द्रव्य सेवू नये. बहुचकांशी करू नये. बहुचकांशी म्हणजे चोंबड्या लोकांशी. बहुचकांशी करू नये मैत्री कदा. कामे विण राहू नये. नीच उत्तर साहू नये. आसुदे अन्न सेवू नये. आसुदे म्हणजे मिंधेपणाचे, लाचारीचे. आसुदे अन्न सेवू नये. वडिलांचेही. तोंडी सिवी असो नये. दुसऱ्यास देखून हसो नये. उणे अंगी संचरो नये कुळवंताचे. देखिली वस्तू चोरू नये. बहुत कृपण होऊ नये. जीवलगांचं करू नये कलह कदा. कोणी एकाचा घात करू नये. लटकी गोही देऊ नये. अप्रमाण वर्तो नये कदाकाळी. चहाडी चोरी करू नये. परद्वार करू नये. मागे उणे बोलो नये. महत्त्वाचं आहे मागे उणे बोलो नये कोणी एकाचे. समयी यावा चुको नये. सत्वगुण सांडू नये. वैरी यास दंडू नये. शरण आलिया. अल्पधने माजो नये. हरिभक्तीस लाजो नये. मर्यादेविण चालो नये. पवित्रजनी. मूर्खासी संबंध पडो नये. अंधारी हात घालो नये. दुश्चितपणे विसरो नये वस्तू आपुली. स्नानसंध्या सांडू नये. कुळाचार खंडू नये. अनाचार मांडू नये. चुकूरपणे. हरिकथा सांडू नये. निरूपण तोडू नये. परमार्थास मोडू नये प्रपंचबळे. देवाचा नवस बुडवू नये. आपला धर्म उडवू नये. भलते भरी भरो नये. विचारे विण. निष्ठुरपणे धरू नये. जीवहत्या करू नये. पाऊस देखुनी जाऊ नये अथवा अवकाळी. सभा देखोनी गळो नये. समयी उत्तर टळो नये. धिक्कारिता चळो नये. धारिष्ठ आपुले. गुरुविरहित असो नये. नीच जातीचा गुरु करू नये. जिणे शाश्वत मानू नये वैभवेसी. सत्यमार्ग सांडू नये. असत्य पंथे जाऊ नये. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. अपकीर्ती ते सांडावी. सत्कीर्ती वाढवावी. विवेके दृढ धरावी वाट सत्याची. न घेता हे उत्तम गुण. ते मनुष्य अवलक्षण. ऐकतयांचे लक्षण. पुढीलिये समासी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम लक्षण नाम समास द्वितीय. श्रीराम. धन्यवाद.